चला फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये मेगा फायनलला सुरुवात केली जाईल, ऑन केलं जाईल। पंचांचा ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचलाय। गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिला घेऊन बॉलर तयार होतोय विवेक डोंगरे। पहिला बॉल शफल करून खेळायचं होतं, खरं तर अगदी शफल केलं होतं, वाईड लाईन पर्यंत पोहोचले होते आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर डॉटच्या स्वरूपामध्ये हा पहिला चेंडू आला। विनीत माळी आणि वैभव माळी, आणि त्याच दरम्यान वैभव माळीचा आज वाढदिवस देखील आहे, सो डबल धमाका होईल का पाहावं लागेल। मध्ये बॉल बॉय वैभव माळी, त्याला देऊ आता या टेनिस क्रिकेटच्या विश्वामधनं शुभेच्छा आणि पुन्हा एकदा मॅचकडे वळतोय। ओ पुढचा बॉल इथे पहा, फाईन खेळलेत खूप जास्त आणि फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल सरळ निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर, चौकाराकरिता धावा 4। आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जर बघितलं गेलं तर खातं उघडलं जात आहे। फळकावरती 4 धावा आहेत। चेंडूंचा जर विचार केला तर आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला। पहिला डॉट बॉल आला आणि तदनंतर चौकार आला। विवेक डोंगरेला आपण पाहतो गोलंदाजी करत असताना। विनीत माळी आहे स्ट्रायकर एंड वरती आणि वैभव सध्या नॉन स्ट्रायकर एंडला। विवेक तयार, ओ इथे पहा हाफ ट्रॅक बॉल होता, फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये अगदी कॅल्क्युलेटेड फटका, शफल केल्या, जागा बनवली आणि चेंडूला सरळ पाठवलं बॉल लाईनच्या बाहेर, धमाकेदार षटकार। तर एक चौकार आला, त्यानंतर शफल झाले, हाफ ट्रॅकर बॉल होता, बॅटवरती अगदी योग्य पद्धतीने घेतला आणि त्याला फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये मोठ्या फटक्याकरिता पाठवला। मेगा फायनलची मॅच खेळतात ते दोन्ही संघ आणि या आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्व संघांना सारून 2 संघ इथपर्यंत पोहोचले, त्यामुळे एक मोठी फाईट तुम्हाला जरूर पाहायला मिळेल। तगडे संघ आहेत दोन्ही पण। गोलंदाज तयार होते पुन्हा एकदा, रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचं होतं यावेळेस या शानवरती बॉल आणि विकेट क्रमांक पहिला येताना फलंदाज बाद। मध्ये पहा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचं होतं, खोलवर टप्पाचा बॉल आणि जसं पाहिलं रिव्हर्स स्वीप खेळायचा प्रयत्न केला, लगेचच बॉल जो आहे तो ऑफ समोरती ठेवला आणि त्याचाच मुळे धक्का बसताना क्रमांक पहिला अर्ली विकेट पाहायला मिळेल। सुरुवात चांगली केली होती खरं तर, एक चौकार आला होता, एक षटकार आला आणि तदनंतर हा विकेट पाहायला मिळाला। एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। या संपूर्ण स्पर्धेमध्ये विवेक डोंगरेला आपण ओपनिंगची गोलंदाजी करताना पाहिलं आणि खूप चांगली गोलंदाजी केली। खरं तर याआधी आपण त्याला स्ट्रगल करताना देखील पाहिलं होतं। पण या स्पर्धेमध्ये बघा आता लीड बॉलर म्हणून त्याचा रोल आहे आणि संघाला पुढे नेण्याकरिता सुरुवातीला चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि या इंटेन्शनने आतापर्यंत मोठे फटके जरूर आले तरी देखील आपला ट्रॅक नाही सोडला, लेंथ लाईन नाही सोडली, टप्पे पकडून ठेवले आणि त्याचाच मुळे विवेकला मिळाली सफलता। नवीन बॅटर क्रमांक 3 वरती आता सध्या स्ट्रायकर एंड वरती सौरभला पाहतात। सौरभ माळी आलेत स्ट्रायकर एंड वर, अटॅकिंग बॅटर आहे सौरभ। 4 चेंडूंचा खेळ देखील समाप्त झाला। षटक क्रमांक आपण पहिलं पाहतोय, चौथा हिरवा एकवीरा मानकोली आणि त्यांचा विपक्षामध्ये NR बोरपाडा। बलाढ्य संघात अनेक वर्षांपासून दबदबा ठेवणारे 2 संघ। ऑप्शनचा बाहेर टॉप एज लागले, हवेमध्ये बॉल होता, स्कोअर लेगचे क्षेत्ररक्षक पोहोचता वेळ देखील झाली आणि त्याच दरम्यान धावा फळकावरती पळून काढल्या गेल्या 2 आणि या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 12 आकड्यावर जाऊन पोहोचतात। 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला। षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे बघा। एका बाजूने जर बघितलं गेलं टीम बोरपाडा संघाकडनं तर पहिल्या षटकामध्ये एक विकेट आला, अर्ली विकेट, ज्याची चर्चा करत होतो की सुरुवातीला जर विकेट मिळाला तर मग बॉलिंगमध्ये
लय पकडता येईल, ताल पकडता येईल. पण दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर NR बोरपाडाच्या विपक्षामध्ये 12 धावाच देखील आल्यात. कधी-कधी विकेट गमावल्यानंतर धावसंख्या थोडीशी थांबवली जाते. पण एक प्लस पॉइंट आहे की धावा थांबत नाहीयेत. स्वीप केलाय बॉलला आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये हा धमाकेदार सौरभच्या बॅटमधनं निघणारा हा मोठा फटका. अंतिम बॉल होता विवेक डोंगरे कुठे टाकण्याचा प्रयत्न केला. खरं तर लोवर फुल टॉस बॉल होता आणि त्याला मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमधनं खेळाडू कक्षांच्या डोक्यावरनं पाठवला. असा धावेकरिता फार मोठा फटका आला. पाकफुटला गेले आणि बघा चेंडूची लेंथ जी होती ती खूप लवकर पिक केली. खरं तर साईड अँगलने जर पाहिलं तर खूप लवकर पाठीमागे गेले. हा पहा साईड अँगल देखील आपण पाहतोय. शफल केलं, पाठी गेले आणि त्यानंतर हा लोवर फुल टॉस बॉल सरळ पाठवला सीमारेषेच्या बाहेर. षटकार आणि 6 धावांच्या मदतीनं षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतोय एक गडी गमावताना ट्राय आकडावरती. आता गोलंदाजीवरती प्रणय बोटकुंडले आलेत षटक क्रमांक दुसरा घेऊन. विकेट टेकिंग ऑप्शन आहे आणि मी ऑलवेज उल्लेख करतो ना की एक हा असा गोलंदाज आहे बोरपाडा संघाकडे जो खाली हात कधी जात नाही. त्याला विकेट घेऊन जायलाच आवडतं. पहिला बॉल प्रणयचा ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केला. पाटीश लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहतोय. फेकी करेपर्यंत धाव फळकावरती जर बघितली तर धाव एक बनवली जाईल आणि एका धावेने या षटकाची सुरुवात आणि टोटल धाव संख्या फळकावरती 19 आकडावर. मानकुली संघाकडनं जर विचार केला तर बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे. खूप सारे बॅटर्स आहेत त्यांच्याकडे. तुम्ही जर बघितलं गेलं तर 7, 8 आणि 9 नंबरवरती देखील येऊन बॅटिंग अटॅकिंग करू शकतील मानकुली संघाचे. बॅटिंग ऑर्डर फार मोठी आहे त्यांच्याकडे. स्पेशली मिडल ऑर्डर्समध्ये त्यांनी दीपेश माही सारखे धडाकेबाज बॅटर ठेवलेत. ओपनिंग पार्समध्ये त्याने एक सेन्सिबल बॅटर पाठवल्यात. कॅल्क्युलेटेड करून ही बॅटिंग ऑर्डर बनवली गेली. खरं तर 2 संघ एकत्रित आले आणि म्हणतो ना की काडी एक असेल आणि काड्यांचा जर गुच्छा असेल तर ती ताकद वेगळी पाहायला मिळते आणि सध्या मानकुलीची ही एक जुटीची ताकद मैदानामध्ये. खोलवर टपाचा बॉल प्रणय बोटकुंडले ऑप्शनचा बाहेर फुलं लेन्स हाताळलेला वाईड यॉर्कर करायचा प्रयत्न आणि त्याचमुळे एक धाव फळकावरती या चेंडूवरती आली. पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल धावा आल्यात आणि या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 20 आकडावर जाऊन पोहोचला गेला. पहिल्या बॉलवरती जर ऑन साईडला डावकुराताचा बॅटर खेळत असताना वाईडिश लॉंगॉनला धाव एक बनवली गेली आणि यावेळेस जर बघितलं गेलं तर ऑफ साईडला हलक्या गतीने बॅटची फेस ओपन केली आणि तिकडे एक धाव बनवली. गोलंदाज यार ओ स्विंग अँड मिस खाली राहिलाय बॉल आणि या खेळपट्टीवरती अशा प्रकारचं चित्र आपण खूप सारं पाहिलं. आजच्या मॅचमध्येच पाहिलं. एक चेंडू आणि 6 धावांची गरज असताना बॉल खाली राहिला त्याच्यामुळे बॅटवरती कनेक्शन चांगल्या पद्धतीने नाही करू शकले आणि इथे देखील तेच पाहायला मिळालं होतं. ऑफ साईडचा पिचिंग जेव्हा पण केली जाते चेंडू थोडासा खाली राहतो आणि तिकडे बॅटरला स्ट्रगल करताना खूप सारा पाहिला आपण. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. ऑलरेडी शफल केलेलं टॉप एज लागली. आता पाठीमागे स्वतः गोलंदाज तिथे पोहोचले आणि त्यानंतर आपल्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगली झेल टिपली जाते आणि धक्का क्रमांक दुसरा हा दुसरा विकेट. कुंडलेला मिळालेली ही सफलता विकेट आला त्याच्या नावावरती आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलंय त्याला विकेटलेस नाही गेलेला आणि ऑलवेज विकेट टेकिंगचाच ऑप्शन आहे. सुपर्ब गोलंदाजी प्रणय बोटकुंडले सातत्याने त्याने हे अचीव केलं. स्वतःला इतक्या वरच्या स्टेजवरती बनवण्यासाठी खूप सारी मेहनत जोडली. खाली राहिला बॉल आणखी एक चांगला चेंडू होता. मोहित होते खरं तर नवीन बॅटर आणि त्यांच्यासाठी हा पहिलाच बॉल अशा प्रकारचा जिथे खूप सारा स्ट्रगल करताना आपण बॅटरला पाहिलं. हा पहा पुन्हा एकदा लो राहिला. बॅटचा फ्लो बॅटचा स्विंगमध्ये चेंडू
तितकीशी उंचीच नाही घेतली आणि त्याच्यामुळे हा डॉट बॉल आला आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतो 20 आकड्यावरती. बघा खरं तर आपण जे प्लॅनिंग्स बनवतो कधी-कधी असं नाहीये की तुम्ही बनवलेले प्लॅनिंग्स ऑल्वेज तुमचे सक्सेसफुल होतील. प्लॅनिंग्स तर बोरपाडा संघाने जरूर बनवले होते, की पहिल्या षटकामध्ये दबाव टाकायचा. पहिल्या षटकामध्ये विकेट जरूर आला होता, पण धावा देखील पहिल्या षटकामध्ये फार वेगाने आलेल्या. पण बघा दुसऱ्या षटकामध्ये प्रणयचं कमबॅक खूप चांगलं झालं. त्यामुळे तुम्ही जेव्हा पण प्लॅनिंग्स बनवता ते प्लॅनिंग जर नाही सक्सेसफुल झाले तर त्याच्यावरती बी प्लॅन एक्झिक्यूट करणं फार महत्त्वाचं असतो. इकडे प्रणय तेच करताना पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये धावा वेगाने आल्या. पहिल्या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर 18 धावा आल्या. पण दुसऱ्या षटकामध्ये एक विकेट घेताना प्रणयने अवघ्या फक्त 3च धावा दिल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर या मेगा फायनलचा आपण पहिल्या डावाचा खेळ पाहतोय आणि पहिल्या डावामध्ये धावसंख्या फळकावरती 21 बनवल्यात. पहिल्या 12 चेंडूमध्ये 21 धावा बनवल्यात. येणारे 12 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील आणि किती धावांचा टार्गेट असेल ह्या ऐकवण्यावर करिता कॉम्बॉक्समध्ये पुन्हा एकदा आम्ही चेंजेस करतोय. तुमच्या समोर जोडले जातील अजय गरज सर. बहुत बहुत धन्यवाद मोनिश पाटिल। महामुकाबले में आप सभी का हार्दिक स्वागत है। हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाला साहेब ठाकरे चषक 2025 रन संख्या 21, 2 विकेटों के नुकसान पर 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। मानकुली बनाम बोरपाड़ा, चौथा हिरवा एकवीरा स्पोर्ट्स मानकुली टीम पहले बैटिंग करती हुई इस फाइनल मैच में गजब का खेल पेश किया है दोनों भी टीमों ने। और शुरुआत दमदार रही मानकुली की, लेकिन दूसरे ओवर में एनआर बोरपाड़ा की ओर से प्रणय ने पलटवार किया है। मात्र 3 रन खर्च किए अपने ओवर में और एक सफलता उनके खाते में। अब बायत के गेंदबाज आक्रमण पर आते हुए यश डोंगरे, बहुत अच्छा टीम एफर्ट एनआर बोरपाड़ा का भी देखने को मिला है। और चौथा हिरवा एकवीरा स्पोर्ट्स मानकुली के क्या कहने, 24 घंटों के भीतर तीसरा फाइनल मैच खेल रहे हैं। 2 तो जीत चुके हैं। वैसे एनआर बोरपाड़ा ने भी शाम में एक फाइनल जीता अंबाड़ी में। शॉट ऑफ लेंथ गेंद पुल कर दिया है, धमाकेदार शॉट, गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन। तो किया ही था बैट्समैन ने, पहले इंतजार किया फिर वार किया, क्योंकि गेंद ज़्यादा तेज़ नहीं थी, थोड़ी धीमी गति से आई थी। हल्का सा पॉज लिया और उसके बाद बहुत ही शानदार पुल शॉट, सीधा मैदान के बाहर। 6 रनों के लिए मोहित के बैट से यह आकर्षक स्ट्रोक, स्कोर बढ़ता हुआ 27 रन। इस बार काफ़ी ज़्यादा शफल करते हुए खेलने का प्रयास, अब की बार चूक गए और DRS लिया गया है वहाँ पर बल्लेबाज द्वारा। बैटिंग साइड रिव्यू, खूबसूरत ये टूर्नामेंट गावदेवी स्पोर्ट्स और शिवसेना शाखा धोंडावडवली पश्चिम प्रणीत ये बेहतरीन टूर्नामेंट, 37वां साल, कमाल और बेमिसाल। 60 टीमें खेली है। अंबाड़ी से लेकर शिलार तक जो क्रिकेट एसोसिएशन है उसके भीतर की टीमें खेली है। और इनवाइटेड टीम्स को भी हमने देखा, जिसमें अलग अलग विभागों में से टीमें आई। यहाँ पर मानकुली टीम ने रिव्यू की मांग की है। फाइनल मैच भी रोमांचकारी हो सकता है। दोनों भी टीमें बहुत बढ़िया फॉर्म में है और दोनों टीमों के पास एक से बढ़कर एक खिलाड़ी है। प्रणय बोटकोंडले ने खासतौर पर काफ़ी प्रभावित किया है अपनी गेंदबाजी के बलबूते पर। इट्स अ फेयर डिलीवरी, रिव्यू लॉस्ट। बल्लेबाज सफल कर चुके थे और उस बात का पूरा एहसास शायद नहीं था वहाँ पर मोहित को, थोड़ी जल्दबाजी की रिव्यू लेने में। हालांकि 4-4 ओवर का मैच है तो जहाँ पर भी थोड़ी सी शंका होती है तुरंत खिलाड़ी रिव्यू ले लेते। इस बार सीधे बॉलर की तरफ वहाँ पर सफाई से रोक नहीं पाए थे, उसी का फ़ायदा उठाते हुए बल्लेबाज सिंगल कंप्लीट, स्कोर आगे बढ़ता हुआ। चौथा हिरवा एकवीरा स्पोर्ट्स मानकुली का 28 रन 2 विकेटों के नुकसान पर। आज दर्शकों की भी ज़बरदस्त मौजूदगी देखने को मिली, खासतौर पर सेमीफाइनल मैचेस बिल्कुल कट टू कट रहे। दोनों भी सेमीफाइनल मुकाबले अंत तक संघर्ष देखने को मिला, लास्ट बॉल थ्रिलर्स, और फाइनल मैच में भी वही उम्मीद है। स्कोर 28 रन 2 विकेटों के नुकसान पर, 9 गेंदें पारी में शेष है। एनआर बोरपाड़ा टीम ने टॉस जीता और पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है इस फाइनल मैच में।
अभी देखना है कि मानकोली की गाड़ी कहाँ तक पहुंचती है। इस बार स्वीप कर दिया है खूबसूरती के साथ, गेंद जा रही है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग क्षेत्र में, फील्डर दूर से पहुंच रहे थे, पैर से रोकने का प्रयास विफल हुआ और गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन। का निकलता हुआ यहाँ पर सौरभ माली के बल्ले से सौरभ पहुंचे हैं 13 पर। मानकोली टीम का स्कोर अब 32 रन 2 विकेटों के नुकसान पर। मानकोली हम देखें तो क्रिकेटर्स की एक तरह की खान है, एक से बढ़कर एक खिलाड़ी मानकोली गांव से निकलकर सामने आ रहे हैं। उसमें कई यंगस्टर्स खासतौर पर इस मौजूदा टीम में हमें नज़र आते हैं। ये परंपरा जो शुरू हुई है, कहीं ना कहीं यशपाल माली का उसमें जिक्र किया जा सकता है, जो कि अभी भी खेल रहे हैं। तकदीर माली एक और अनुभवी लेजेंडरी क्रिकेटर, दीपेश माली, उसके बाद विनीत, सौरभ, मोहित जैसे खिलाड़ी, वैभव। ओहो, यहाँ पर अपील हो रही है लेकिन अंपायर का वाइड का इशारा और डीआरएस की मांग। लीजिए, पहले मानकोली टीम ने रिव्यू लिया था, उन्होंने रिव्यू गवा दिया। अब देखना है कि बोरपाड़ा टीम का रिव्यू कैसा रहता है, सफल रहेगा या फिर असफल। ऑन फील्ड अंपायर ने इस गेंद को वाइड घोषित किया है। अंपायर के फैसले को चुनौती दी गई है। कुल मिलाकर 60 टीमें खेली, 58 टीमों का सुपड़ा साफ हो चुका है। चैंपियन तो एक ही बनता है, लेकिन जितनी भी टीमें खेली उन्होंने बहुत बढ़िया प्रयास किया और एक से बढ़कर एक रोमांचकारी मैचेस इस पूरे टूर्नामेंट में देखने को मिले। गोरसई बी टीम को भी हमने एक्शन में देखा और उनका सपना चकनाचूर कर दिया आज चौथा हिरवा एकवीरा स्पोर्ट्स मानकोली ने। मामला टीवी अंपायर के पास सौंपा गया है। अभी भी कई सारे दर्शक स्टैंड्स में मौजूद है, ज़बरदस्त संख्या में दर्शकों की उपस्थिति। आंखों को बिल्कुल भाने वाला, मन को लुभाने वाला ये टूर्नामेंट रहा है और ढेर सारा मनोरंजन हुआ है दर्शकों का। मंच पर कई सारे मेहमान, पहले ही दिन से हमने देखा है मेहमानों का तांता लगा हुआ है यहाँ पर मंच पर। सभी मेहमानों का भी एक बार फिर से हार्दिक स्वागत है इस फाइनल मैच में। ऑन फील्ड अंपायर का जो निर्णय था वही रहेगा, वाइड बॉल। और रिव्यू यहाँ पर खत्म होता हुआ। और देखिए, रिव्यू आपका रहेगा लेकिन अंपायर्स कॉल डिसीजन दिया गया है क्योंकि रिप्ले में स्पष्ट नहीं हो रहा है। सो रिव्यू आपने गवाया नहीं है, रिव्यू आपको मिलेगा, एक बचा हुआ है आपके लिए। लेकिन जो डिसीजन ऑन फील्ड अंपायर ने दिया था वही कायम रहेगा। वाइड गेंद, स्कोर बढ़ता हुआ 33 रन। अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट। इस बार खेलने की कोशिश नहीं की और अब की बार अंपायर टच से मस नहीं हुए। काफ़ी ज़्यादा बाहर निकल चुके थे, सौरभ भूल गए थे कि ये गेंद उनके रेंज में है, खेलना चाहिए था, कट कर सकते थे, गैप में भी खेल सकते थे, लेकिन उनको लगा कि वाइड होगी, बहुत ज़्यादा बाहर निकल चुके थे। इस बार फुल लेंथ गेंद ड्राइव कर दिया है ऑन साइड में, कलाइयों का उपयोग करते हुए डिप मिड विकेट, डिप स्क्वायर लेग के दरमियान तेज थ्रो वहां से। ये थोड़ा ड्रामा हो रहा है। क्या चल रहा है मैदान में? बल्लेबाज रन पर रन दौड़ रहे हैं। अंपायर ने आउट तो घोषित कर दिया है लेकिन रन्स कितने मिलेंगे? अंपायर से बताए कि रन कितने मिलेंगे यहाँ पर, या दूसरे रन के लिए बैट्समैन आउट हुए हैं या तीसरे रन के लिए। हमारे बीच मापोली से
नबील भाबे साहब और गुलाम हलबे साहब का शुभ आगमन हुआ है। आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। ऑनफिल अंपायर आपको कंफर्मेशन देना है और बोरपाड़ा टीम आपको क्षेत्ररक्षण सजाना है। और ऐसे में लगभग 12 के करीब का जो करंट रन रेट है वो बेहतर माना जा सकता है, अच्छा माना जा सकता है। इसको और भी तेज़ किया जा सकता है क्योंकि 6 गेंदें अभी भी बची हुई है। अच्छे स्ट्रोक प्लेयर्स क्रीज पर मौजूद। दीपेश पाली नए बल्लेबाज, सेमीफाइनल मैच के मैन ऑफ द मैच। 3 गेंदों पर लगातार 3 छक्के जड़े थे उन्होंने सेमीफाइनल मुकाबले में और अंडर प्रेशर बढ़िया गेंदबाजी की थी। 5 गेंदों में 6 रन्स डिफेंड करके दिखाए थे धानीव के विरुद्ध। आखिरी ओवर की जिम्मेदारी धीरज के कंधों पर। धीरज तांदले भी तो मैन ऑफ द मैच रहे हैं पिछले मैच में अर्थात सेमीफाइनल में एनआर बोरपाड़ा के लिए। स्ट्राइक कप्तान सौरभ के पास है। 15 पर बैटिंग करते हुए शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट, शॉटगन ऑफ मानकोली। 6 गेंदों में 15 रन बनाए उन्होंने। ठीक तरह से कनेक्ट नहीं कर पाए। गेंद हालांकि डीप में जा रही है, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर प्रोटेक्शन है। मात्र 1 रन लेने का अवसर। स्ट्राइक अब दीपेश माली के पास। रन संख्या 36, 3 विकेटों के नुकसान पर। क्या 24 घंटों के अंदर तीसरा टूर्नामेंट जीत सकती है मानकोली? ये देखने वाली बात है। और 24 घंटों के भीतर क्या दूसरा टूर्नामेंट एनआर बोरपाड़ा जीत पाएगी? ये भी तो देखने वाली बात है। अच्छा खेल पेश किया है दोनों टीमों ने, इसीलिए तो यहाँ तक पहुँचे हैं। हालांकि धानी और गावदेवी धोंडा वडौली का भी क्रिकेट ज़बरदस्त रहा इस पूरे टूर्नामेंट में। जो टीमें सेमीफाइनल में हारी। उछाल दिया है दीपेश माली ने, गेंद जा रही है डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर। गगनचुंबी सिक्सर। के सबसे खतरनाक बल्लेबाज है दीपेश माली। डेथ ओवर्स के स्पेशलिस्ट बल्लेबाज, कमाल के फिनिशर है। रन संख्या 42, 3 विकेटों के नुकसान पर। एक नज़दीकी क्षेत्ररक्षक सिली पॉइंट पर। गति परिवर्तन, हो ये लेग स्टंप के करीब जरूर थी लेकिन लेग स्टंप के बाहर है, वाइट। अतिरिक्त रन मिलेगा। स्कोर बढ़ता हुआ 43, 43 रन। आखिरी ओवर का खेल प्रगति पर। अभी भी 4 गेंदें शेष है। 50 का आंकड़ा ज़्यादा दूर नज़र नहीं आ रहा है। यहाँ से एक बड़ा हिट आता है तो ज़रूर वो 50 का आंकड़ा पार किया जा सकता है। धीरज एक बार फिर से दाहिने से ओवर द विकेट। अब की बार लो फुल टॉस। इस बार मिस कर बैठे थे गेंद की लाइन को। पैर पर ज़रूर लगी थी ये गेंद लेकिन ऑफ स्टंप के बाहर पहले बल्ला लगा था शायद। अच्छी गेंद थी, अच्छी वापसी।
अच्छी नोकझोंक चल रही है धीरज और दीपेश माली के बीच में इस फाइनल मैच में। इस बार ड्राइव कर दिया गेंद को, आकर्षक शॉट, भव्य हिट, लॉन्ग ऑफ के ऊपर से सिक्सर। ये स्ट्रोक स्कोर 49 रनों पर पहुंचता हुआ 49। दूसरा सिक्सर दीपेश माली के बल्ले से, 2 गेंदें अब पारी में शेष है। इसी के लिए तो जाने जाते हैं दीपेश माली, बड़े हिट्स लगाना उनकी पहचान है। गेंदबाज सामने कौन है इसकी परवाह उनको नहीं होती है, वो अपना स्वाभाविक खेल खेलना जानते हैं और गजब के फॉर्म में रहे इस पूरे टूर्नामेंट में। ना केवल बल्ले से बल्कि गेंद से भी कमाल किया है उन्होंने। अब 2 नजदीकी क्षेत्र रक्षक, लेकिन दीपेश को कोई फर्क पड़ने वाला नहीं है। इस बार फ्लिक कर दिया गेंद हवा में, फील्डर जज करते हुए, ओहो हो, कोशिश अच्छी थी लेकिन रोक नहीं पाए हैं, कैच नहीं कर पाए, और एक और छक्का। संख्या 55, धुआंधार विस्फोटक और विध्वंसक बल्लेबाजी इस फाइनल मैच में दीपेश माली द्वारा। बड़े मैच के बड़े खिलाड़ी। आखिरी गेंद पारी की, इस बार सटीक यॉर्कर है, उसको भी टर्न कर दिया है। स्क्वायर लेग अंपायर के बगल में से डीप में फील्डर मौजूद, लेकिन मिसफील्ड, गेंद बाउंड्री की तरफ जा रही है। यहां पर कुछ और रन्स मिलेंगे। 3 रन्स पूरे हो चुके हैं, चौथे का प्रयास हो रहा है और रन आउट हो जाएंगे बल्लेबाज। लेकिन 3 बहुमूल्य रन्स, पारी समाप्त होती हुई मानकोली टीम की कुल रन संख्या 58, और यही टोटल उन्होंने गोरसई बी के सामने भी बनाया था सुपर 10 के मैच में। 59 रनों की चुनौती, महामुकाबला जीतने के लिए, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाला साहेब ठाकरे चषक 2025 को जीतने के लिए एनआर बोरपाड़ा के सामने 59 टू विन। टीम जो कि चैंपियन बनी थी, हालांकि उनको वाइल्ड कार्ड एंट्री मिली थी, और इस सीजन में मानकोली को वाइल्ड कार्ड एंट्री मिली है, और मेरे ख्याल से बोरशेती की जगह ये एंट्री मिली है, और फाइनल में खेल तो रही है मानकोली। पहला हाफ उनके नाम भी रहा है, 58 रनों का विशाल स्कोर खड़ा किया है, और क्या फिर से उसी तरीके का नतीजा भी देखने को मिलेगा, ये देखने वाली बात है। फिलहाल 4 ओवर्स बाकी है फाइनल मैच में, आधा मैच खत्म हुआ है, आधा अभी भी बाकी है, और एनआर बोरपाड़ा भी बलशाली टीम है, उनके पास भी एक से बढ़कर एक विस्फोटक बल्लेबाज है जो पलटवार करने की हैसियत रखते हैं। तो 59 रनों का लक्ष्य है। मेरा स्पेल यहाँ पर कमेंट्री का समाप्त होता है। मैं थैंक्स कहना चाहूँगा संजय दलवी जी को खासतौर पर, और गावदेवी स्पोर्ट्स धोंडा वडवली, साथ में शिवसेना शाखा धोंडा वडवली पश्चिम, आपने मुझे यहाँ पर कमेंट्री करने का मौका दिया, उसके लिए बहुत बहुत शुक्रिया। और अब यहाँ से आपके साथ रहेंगे कमेंट्री बॉक्स में मेरे साथी कमेंटेटर मुनीश पाटिल।
विद्यमान सरपंच सन्मान्य आदरणीय जगनशेठ पाटील साहेबांचे इथे शुभागमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2025 मध्ये शुभ आगमन होत आहे सन्मान्य आदरणीय जगनशेठ पाटील साहेबांचं. सन्मान्य जगनशेठ पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खरं तर क्रिकेटच्या परिपटलावरतून आपण थोडेसे दूर गेलो तर बैलगाडा क्षेत्रामध्ये आता सध्या तरी एक मोठी प्रसिद्धी मिळाली गेली. गतवर्षीमध्ये सुद्धा तुम्ही त्यांच्या माध्यमातून एक मोठा बैलगाडा शर्यतीचा एक सुंदर प्रदर्शन बघितला, सुंदर मैदान ते तुम्ही बघितलं आणि या वर्षामध्ये सुद्धा त्यांच्याच मार्गदर्शनाखाली एक सुंदर बैलगाडा शर्यतीमध्ये नक्कीच जे नाव अनेक साऱ्या विभागामध्ये प्रसिद्ध होत आहेत ते नाव म्हणजे जगनशेठ पाटील यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे सन्मान्य आदरणीय जगनशेठ पाटील साहेबांना आपल्या व्यासपीठावरती पाहतोय आपण आणि लगेचच आपण मेगा फायनलच्या मॅचकडे वळत आहोत जिथे चालू असलेली मॅच आपण पाहतोय. एका बाजूने चौथा हिरवा एकवीर मानकोली आणि दुसऱ्या बाजूने एनआर बोरपाडा या दोन संघांना आपण लढताना पाहतोय. ज्यामध्ये आतापर्यंत धावा फळकावरती जर बघितलं गेलं तर पहिल्या डावामध्ये जोडल्या गेल्या मानकोळी संघाने बॅटिंग करताना 58 आणि 59 धावांचं आव्हान दिलंय. खरं तर गोरसाईच्या विपक्षामध्ये देखील तुम्हाला 59 धावांचं आव्हान देताना मानकोली संघाला पाहिलं होतं आणि त्या रोखल्या होत्या धावा. आणि आता एनआर बोरपाडाच्या विपक्षामध्ये पाहावं लागेल. दोन सलामीचे ओपनिंग पेअर्स आपण एका बाजूने बिंदास लसने आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर रवी धुमाळ या दोघांना. खरं तर रवी धुमाळच्या बॅटमधनं आज संपूर्ण दिवसामध्ये खूप चांगली बॅट लागताना त्याची पाहिली जबरदस्त फटकेबाजी दाखवली होती. खरं तर स्पेशली क्वालिफायरच्या मॅचमध्ये 4 चेंडू 4 षटकार त्याचा बॅटमध्ये जोडलेले आणि आपल्या संघाला क्वालिफाय केलं होतं आजच्या दिवसामध्ये. गोलंदाज तयार. वैभव माळी पहिला बॉल ऑप्शनचा बाहेर होता. अपील तर जोराने पाहायला मिळाली. स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली आपल्याला. बिंदासच्या अगेन्स्ट ऑप्शनचा बाहेर बॉल होता आणि तदनंतर पंचांचा इशारा की डॉट बॉल पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती जर बघितला गेला तर 0 आकडावरती 59 धावांचा पाठलाग. सध्या 59 धावांचा रनचेस चालू आहे. बॅटिंग ऑर्डरचा जर विचार केला तर ज्यावेळेस टीम चौथा हिरवा एकवीला मानकोळी संघ बॅटिंग करत होते त्यावेळेस बघा विनीत माळी आणि वैभवची सुरुवात झालेली पण तदनंतर दीपेशने फिनिश खूप चांगला दिला. हो आणखी एक चांगला बॉल प्रॉपर वाईड यॉर्कर सुपर डिलिव्हरी. नतमस्तक व्हावं लागलं खरं तर बॅटरला अशा प्रकारचा चेंडू हाताळला गेला. सुरुवातीपासून दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय वैभव आणि हीच ताकद राहिली आहे वैभवची अशा प्रकारची गोलंदाजी करणं आणि समोरच्या बॅटर्सवरती दबाव टाकून मग त्या फलंदाजाला विकेट मिळवणं. वैभव तयार. बिंदास आवाज. आणखी एक लो राहिलाय बॉल. अजून एक डॉट बॉल येतोय. लगातारचा हा तिसरा डॉट बॉल आलाय. कमालीची गोलंदाजी चालू आहे. मेगा फायनलच्या मॅच मध्ये आपण यापेक्षा रोमांच भरलेला खेळ कोणता पाहणार ना. ज्यावेळेस सुरुवातीला बॅटिंग तर सुपर केली त्यानंतर आता गोलंदाजी चांगली करतात. बॅटिंग वरती कमाल आणि बॉलिंग वरती धमाल सध्या करताना आपण मानकोली संघाला पाहतोय. पण आपले इरादे आणि तेवर टीम एनआर बोरपाडा संघाला लवकरात लवकर बदलावे लागतील जर मॅच आणायची असेल तर. गोलंदाज तयार. इथे पहा ड्राईव्ह करताना पाहायला मिळेल. इनफिल्डला चेंडू लढवलाय. फेकी क्विक पाहायला मिळाली आणि त्याच दरम्यान ही एक श्री गणेशा करणारी धाव फळकावरती आता पाहायला मिळेल. खातं उघडलं जाईल वैयक्तिक आणि खातं उघडलं जाईल सांघिक. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते एका आकडावरती. 3 डॉट बॉल पाहिले आणि तदनंतर चौथ्या चेंडूवरती 1 धाव आले खरं तर आणि एका धावाच्या मदतीनं आता श्री गणेशा देखील केला गेलाय. 59 धावांचं रनचेस आहे. त्यामुळे तुम्हाला सुरुवात तर करायची होती आणि ही 3 चेंडू डॉट आल्यानंतर स्ट्रगल केल्यानंतरची ही 1 धाव पाहायला मिळाली आहे. त्यामुळे आता सुरुवात तर झाली आहे. 59चा पाठलाग करायला 1 धाव तर फळकावरती आता दिसायला लागली आहे. रवी धुमाळ स्ट्राइक एंडवर. ऑप्शनचा बाहेर होता. फार दूरवरनं खेळायचा प्रयत्न केला खरं तर आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप करताना हा डॉट बॉल आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर वैभवचं सध्या एक सक्सेसफुल षटक पूर्ण होण्याच्या जोरावरती आहे. वैभव
विकेटलेस अजून तरी आहेत, पण गोलंदाजी सुपर चालू आहे. तरी विकेट नावावरती अजूनपर्यंत नाही आला, तरी पण अव्वल दर्जाची गोलंदाजी झाली इनफिल्डमध्ये. पुन्हा एकदा चांगला स्टॉप केला आणि तदनंतर एक सिंगल, एकापेक्षा अधिक काही नसणार आहे आणि एका धावेचा नंतर धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 2 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. प्रथमतः बॅटिंग करताना 58 धावा जोडल्या. 59चा पाठलाग करताना NR बोरपाडा संघ मैदानामध्ये दाखल झाला आणि बिंदास लसने आणि रवी धुमाळची जोडी मैदानामध्ये, जिथे एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती पाहतोय 2 या आकड्यावरती. सो आता करंट रन रेट 2.00 आहे, पण रिक्वायर्ड रन रेट पहा 19.00. सो येणारे पुढचे 3 षटकामध्ये 19-19च्या अवरेजने धावा फळकावरती जोडायच्यात. एक सन्मान आपण या ठिकाणी करूयात. मी संजयजी दळवी यांना विनंती करतोय की आपण एक सन्मान पूर्ण करूयात. ज्यांचा शेड्यूल खरं तर खूपच बिझी असतो, परंतु संजयजी दळवी यांच्या मानाला मान देऊन, यांच्या इन्व्हिटेशनला ॲक्सेप्ट करून जरूर आपण अजयजी घरच सर या ठिकाणी पाहायला मिळाले. सो आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करूयात, कारण ज्याने बहुमोलाचं योगदान या स्पर्धेला दिलं आणि हा आवाज मित्रांनो मोठमोठ्या स्पर्धांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. परदेशातल्या असणाऱ्या टॉर्नामेंटसुद्धा ते कव्हर करत असतात. त्यांच्या भरपूर वेळा पर्सनल लिंक तुमच्यापर्यंत ते शेअर करत असतात आणि अशा समालोचकाचा आवाज नक्कीच तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकला. या समालोचकाला ऐकताच तुम्हाला इंटरनॅशनल क्रिकेट जसं तुम्ही ऐकता तशी ऐकण्याची तुम्हाला अनुभूती होते आणि प्युअर क्रिकेटिंग नॉलेज. जरा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया अजयजी घरत सरांचं, कारण हा आवाज आपल्याला IPL मध्ये सुद्धा ऐकायला मिळावा अशी आपण आशा अपेक्षा बाळगूया आणि या स्पर्धेला त्यांनी त्यांचा आवाज दिला. पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच. आपण अजय घरत सरांना पाहिलं सन्मान करताना. लगेच जवळ व्यासपीठावरनं आपल्या मैदानाकडे, जिथे षटक क्रमांक 2 आणि विनीत माळी गोलंदाजीवरती आले आहेत आणि पहिल्या बॉलवरती एक सिंगल धाव जरूर आली आहे आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 3. आणखी एकदा लो बॉल राहिलाय. खरं तर असं म्हणावं लागेल की मानकोळी संघाच्या गोलंदाजांना या खेळपट्टीच्या चोरवाटा कळाल्यात. कुठे चेंडू बाउन्स होत नाही, कुठल्या लेंथवरती इथे बॅटर स्ट्रगल करतोय, ती लेंथ सापडल्या, ती लाईन सापडल्या आणि जणू का आपल्या घरच्या मैदानावरतीच खेळतात की काय असं आता फील व्हायला लागलं त्यांना देखील. लगातार सुपर गोलंदाजी चालू आहे. इथे पहा आता शॉर्ट पिच बॉल ठेवला, बिंदास खरं तर तयार होते खालच्या चेंडू करिता आणि तदनंतर आपला लेंथमध्ये सुधारणा बघा किती लवकर केली. आता चेंडू थोडा पाठी ठेवला आणि तदनंतर बाउन्स पाहायला मिळाला आणि तदनंतर डॉट बॉल आला. याला म्हणतात ना की चाणाक्ष वृत्ती. तुमच्या शक्तीचा वापर तुम्ही युक्तीने जेव्हा पण कराल ना, ऑलवेज तुम्ही बेस्ट आहात. आणखी एक चांगला बॉल, आणखी एक चांगला बॉल. इथे वारंवार जे डॉट बॉल येत आहेत त्याच्याने दबाव वाढवला जातोय. 2 धावा तर जरूर बनवल्या गेल्या. पंचांचा इशारा काय तो पाहावं लागेल. 22च्या स्वरूपामध्ये या 2 धावा आहेत आणि या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढलाच देखील. धावा फळकावरती टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या 5 आकड्यावरती. आणि जर ही मॅच टीम मानकोली संघाने जिंकले तर मागच्या 24 तासामध्ये ही 3रं बक्षीस मारत्या. म्हणून बागेश सर आपण ऑलवेज बोलतो ना की बघा तुम्ही एकजुटीचा बळ तुमचा ऑलवेज बेस्ट राहणार आहे. गावच्या 2 संघ एकत्र केले, गावचे दोन्ही संघ स्ट्रगल करत होते, पण एकत्र आल्यानंतर काय रिझल्ट मिळाला तर 24 तासामध्ये 3री फायनल खेळतात, जिथे ऑलरेडी 2 फायनल घेतल्यात आणि 3री फायनलचा आता घेण्याकरिता ऑलवेज जवळपास पोहोचलेत. पाच चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतोय 7 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम चेंडू आहे. पहिला दोन्ही गोलंदाजाने गोलंदाजी चांगली केली. पहिल्या षटकामध्ये वैभवने 2 धावा दिल्या आणि आतापर्यंत विनीतने इकडे 3 धावा दिल्यात वैयक्तिक. बॅटची कडा होती यावेळेस, बॅटची मोठी एज होती यावेळेस खरं तर, आणि तदनंतर यष्टीरक्षकाकडनं ही चुकी पाहायला मिळाली आणि हा डॉट बॉल पाहायला मिळाला. आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक 2 समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 59 धावांचा पाठलाग करताना धावा फळकावरती 7 आहेत. त्यामुळे विजयकरिता येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये धावा फळकावरती जोडायच्या आहेत, त्या म्हणजे 52.
आणि आता षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती बॉलर्स नेम सौरभ भोईर. सौरभ भोईर तयार होतात. पहिला बॉल खूप जास्त बाहेर आतळला गेला. ऑप्शनचा खूप जास्त दूर होता आणि म्हणूनच की काय पंचांचा इशारा आउट ऑफ द पिच, हा नो बॉल. सो येणारा पुढचा चेंडू जो असेल तो फ्री हिटचा असेल. म्हणतात ना पहिला वार लाखमोलाचा असतो, तो पहिला वार बॅटिंगमध्ये दिला गेला आणि एक मोठं टार्गेट समोर ठेवलं आणि ते पार करताना गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये चांगली झाली आणि त्याला आता पाठलाग करताना विनीतने देखील चांगली केली आणि त्याच्या पाठोपाठ सौरभने तर आता नो बॉल हाताळला. फ्रीटचा चेंडू आहे. रवी धुमाळ पुल करायचं होतं इकडे कार्पेटच्या साहाय्याने ऑन साईडला मिड विकेटला चेंडू फेकी करतील आणि त्याच दरम्यान एक धाव फळकावरती बनवली जाईल आणि या एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढती. धावा फळकावरती 9 या आकड्यावर. षटक क्रमांक 3 सुरुवात झालं. पहिला चेंडू नो आला, त्यानंतर फ्रीटच्या बॉलवरती एक सिंगल आणि धावा फळकावरती 9. सौरभ तयार. वाईड यॉर्कर पुन्हा एकदा अगदी लाईन पकडून ठेवली. जणू काय सगळ्या गोलंदाजाने एकाच लेंथवरती गोलंदाजी करायला ठरवलं की का. हे माइंडसेट आहे, हे प्रिपेअर होऊन आलेत. या समोरचा संघ कोणता आहे, त्याच्या विपक्षामध्ये कोणत्या लेंथवरती खेळू शकतो, काय प्लॅनिंग्स आहेत आणि ते प्लॅनिंग्स बनवले. पण बनवलेले प्लॅनिंग्स अगदी योग्य पद्धतीने एक्झिक्यूट देखील खूप चांगल्या पद्धतीने करतोय बॉलर. लव फुल टॉस होता, यावेळेस ऑन साईडला टर्न करायचा. वाईडिश लॉंग ऑनला चेंडू गॅपमध्ये, हा बॉल निघून जाईल. हा चौकार येतोय आणि हा पहिला चौकार पाहायला मिळतोय. आणि चौकाराच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जर बघितला गेला तर आता वाढतायत देखील धावा फळकावरती आपण पाहतोय. टोटल जाऊन पोहोचला गेला 13 आकड्यावर आणि पहिला चौकार आला. पहिला बॉल हा या इनिंगमध्ये जो बॉन्ड लाईनच्या बाहेर गेला. षटक क्रमांक 3 मध्ये 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आतापर्यंत. पहिल्या बॉलवरती एक सिंगल डॉट चौकार. बिंदास तयार. 3 स्टंपवरती आले. आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळेल. वेग आहे, टप्पे चांगले आहेत, नियंत्रणामध्ये गोलंदाजी चालू आहे आणि सक्सेसफुल देखील म्हणूनच ठरलेत. अजून एक डॉट बॉल. 4 चेंडूंचा खेळ समाप्त आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतोय 13 आकड्यावर. यशांवरती आता क्लीन बोल्ड. आता फलंदाज माघारी परतेल. तिन्ही स्टंप दाखवले होते आणि आता नेम धरून स्टंपावरती चेंडू फेकलाय की का. विकेट डाऊन, फलंदाज बाद. सन्मान आपण या ठिकाणी करूयात. मी विनंती करेन राष्ट्रवादी नबील भाबे साहेब यांना आपण विनंती करूयात की प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. तुमचा सन्मान आम्ही या ठिकाणी करणार आहोत. नबील भाबे यांना आपण विनंती करूयात की वेलकम या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तुमचा शाही सन्मान आम्ही या मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून करत आहोत. माईची उबदार शॉल, प्रेमाचं स्नेह, प्रतीक फुल पुष्पगुच्छ देऊन आपण साहेबांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. थँक्यू सो मच, तुम्ही या ठिकाणी आलात. तुमचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. यानंतर मी विनंती करतोय सन्माननीय युवा नेता गुलामजी हलबे साहेब यांनाही आपण विनंती करूयात की तुमचाही सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत. तर यानंतर आपण एक मेगा सन्मान मित्रांनो करणार आहोत. कोणत्याही विभागामध्ये जात असताना अनेक साऱ्या युवकांना ज्याने प्रेरणा दिली, इताडे गावाचं नेतृत्व सांभाळण्यासाठी, इताडे गावाच्या क्रिकेट खरं तर याला डेव्हलप करत असताना परमनंट ज्याने टर्फ इताडे गावाच्या सर्व खेळाडूंना उपलब्ध करून दिला असा दिलदार मनाचा रुबाबदार राजा इताडेवरून या ठिकाणी इताडे गावचे सरपंच जगनशेठ पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. साहेबांना आपण विनंती करूयात की या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तुमचा मेगा सन्मान आम्ही या ठिकाणी मंचावरती करणार आहोत. या सन्मानाचे तुम्ही हकदार आहात आणि जगनशेठ पाटील आपण यांना विनंती करूयात की या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आम्ही तुमचं सहर्ष स्वागत करत आहोत.
खरं तर कोणत्याही विभागामध्ये जाओ हे नाव नेहमी तुम्हाला प्रसिद्धच पाहायला मिळेल. खरं तर चेहऱ्यावरती नेहमी त्यांच्या हास्य आणि चेहऱ्यावरच्या हास्याला नेहमी ते सांभाळत असतात. आणि इताडे गावाच्या खरं तर प्रसिद्धीमागे एक असं नाव राहिलं ज्याने गोरगरिबांच्या सेवेसाठी जरूर अतोनात प्रयत्न केले. आणि खरं तर आज जावयांचे शुभ असते या ठिकाणी सन्मान होत असताना, कारण इताड्याचे जावई आहेत संजयजी दळवी आणि त्यांच्या क्रीडा संकुलानामध्ये जरूर आपल्याला जगनशेठ पाटील पाहायला मिळाले आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी मंचकावरती करत आहोत. थँक्यू सो मच. तुमची ही मोलाची उपस्थिती आमच्यासाठी प्रेमदायक होती. जो प्रेम तुम्ही आजवर अनेक साऱ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये दिलाय, आता तोच प्रेम त्याच्यानंतर सुभाषजी भामरे उपसरपंच यांनी आपण विनंती करूयात की तुम्ही या तुमचाही मान सन्मान आम्ही या मंचाच्या माध्यमातून वाढवणार आहोत. कारण आजवरच्या समाजसेवेमध्ये तुमचाही मोलाचा हातभार होता. तुमचंही मोलाचं योगदान आपल्याला अनेक वेळा समाजसेवेच्या माध्यमातून पाहायला मिळाले. त्यांचाही सन्मान आपण या मंचावरती करत आहोत. जे जे आदरणीय स्नेह देणारे आमचे जे जे मान्यवर पाहायला मिळाले ना, त्या मान्यवरांचा सर्वांचा सन्मान आपण या मंचावरती केलेला आहे. आणि खरं तर हा सन्मान सरपंच उपसरपंच स्वीकारत असताना तुमच्या खरं तर पायरीवरती जो चपलींचा थर असतो ना, तो थर सांगून जातो की तुमची माणुसकी किती आहे. आणि नेहमी जगनशेठ पाटील माणुसकी जपत आलेले आहेत. ते सध्या तरी आपल्यापासून रजा घेतात. त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स. चला जवळ मॅचकडे आता औपचारिकता राहिले असंच म्हणावं लागेल. षटक क्रमांक 4 भाग चालू आहे आणि 4थ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दीपू माळी ऑन साईडला क्रॉस हँड खेळलेत आणि त्यानंतर खरं तर यशांपर्यंत जायची थोडी घाई जास्त होती. क्षेत्ररक्षकाला कळालं नाही त्याला अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि त्यामुळे घाई जास्त झाली. एका चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. अंपायर 3 स्टंप ठेवून द्या, आयोजन कमिटीची अशी इच्छा आहे. मला वाटत नाही तुम्हाला 3 मिळतील. चला मॅच फिनिश होताना आपण पाहतोय. कॉंग्रॅच्युलेशन टीम. 4था हिरवा एकविरा मांडकोळी आणि कॉंग्रॅच्युलेशन आपण या ठिकाणी करूयात. थोडीशी घाई आहे साहेबांना, खूप दूरवरचा प्रवास करायचा आहे, त्याच्यामुळे नक्कीच आपण त्याचा सन्मान हा करत आहोत.